हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच दिवसानंतर आज आपला शॉपिंगचा व्हिडिओ येतो, शॉपिंग हॉल व्हिडिओ. चला पटापट तुम्हाला दाखवते कारण सगळ्यांना आवडणार आहे. खूप दिवसानंतर आणलेला आहे आणि मला घरात लागणाऱ्याच मी गोष्टी घेतल्या. त्यावेळेस असं नाही की बाबा हॉल व्हिडिओसाठी घेतला आहे रिटर्न पाठवायचं, तरी मी माझ्या स्वतःसाठी घेतलं आहे कारण की गावाला जायचं राहतं ना, तर मला थोडीफार म्हणजे लागतात वस्तू ज्या की आपल्याकडे बाकीच्या टायमिंगला नसल्या तरी चालतील. तर सगळ्यात पहिला मी ना एक सोफा कवर घेतलेला आहे की माझा जो आधीचा आहे ना 8 सीटरचा 14 ऋतू तिकडे बस, तिथे जाऊन बस, अभ्यास करत बस. आणि तर तो आहे ना ठीक आहे. बऱ्याच जणांनी विचारलं त्याच्याविषयी, पण 900 रुपयाच्या मानाने ठीक आहे कारण 14चा आहे, म्हणजे साईड कवरही येतात, मधला पुढचा पण येतो, त्यामुळे 900 रुपये ठीक होतं. पण एवढा फ्रेश वाटत नाही, म्हणजे धुतल्यानंतर सुद्धा असा लुक यावा की नाही असा फ्रेश, तर तसा लुक एकदम फ्रेश असा येत नाही. त्याच्यासाठी मागवलेला आहे थोडासा वेगळा आणि डस्की कलर मागवलेत. डस्की माझ्या स्किनसारखे सोडा. तर नाही ड्रेस वगैरे काही नाही, तुझा तू तिकडे जाऊन बस, सगळं घरासाठी लागणारं साहित्य आहे. तर हा सुद्धा 14चाच आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे 14चा आहे. 14चा राहिल्यानंतर काय होतं आपल्याला पुढे मागे त्याच्यानंतर साईडलाही टाकता येतं. ज्यांच्या घरात लहान लेकरं आहेत ना त्यांना साईड कवरसुद्धा पाहिजेतच. तर माझा जो आधीचा आहे ना आय थिंक हा सेमच त्याच्यातूनच आलेला आहे. ही सुरुवातीला ना फर्स्ट खूप सुंदर दिसतं असं, पण ज्यावेळेस वॉश करतो ना तर ते ह्याच्यावरचे जी पांढरे पांढरे असं ना निघतात धुतल्यानंतर. पण हा वाला असा आहे बघा, आणि हा मला असं वाटतं माझ्या सोप्याच्या कवरला एक्झॅक्टच मॅच होईल, बिलकुलच लुक देणार नाही. टाकून पण बघूया आपण कसा दिसतोय. तर हा सुद्धा सेम त्याच ह्याच्यामध्ये आहे, फक्त कमी रेंजचा आहे. 600 का 700 रुपयाचा आहे, तो वाला 900चा होता. त्या मानाने हा प्लेन आहे. प्लेन घेण्याचं कारण म्हणजे ना छान वाटतो प्लेन पण. पण मला असं वाटतंय की माझा सोफा पण मरून कलरचाच आहे, मरून किंवा मरून, त्यामुळे असा सोफ्याचा कवर आहे. किमतीच्या मानाने ना क्वालिटी तुम्ही बघा छान आहे, पण मला हे आवडेल असं मला वाटत नाही आहे. कारण की ह्याला ना थोडासा निळ्या कलरचा किंवा असा वेगळा सोफा पाहिजे होता, जेणेकरून त्याच्यावर ते लुक दिलं असतं. तर बघूया आता. मी हा कलर नव्हता घेतला, मला असं वाटतं वेगळा दाखवलेला का काय. त्यानंतर पुढचा अजून एक घेतला आहे. तसं तर व्हाईट कलरनेच ना लुक छान येतो. आपण जर व्हाईट कलर यूज केला ना तर लुक मस्त येतो. पण व्हाईट कलर लेकरं ठेवत नाही, लेकरं लगेच खराब करून टाकतात. तर हा वाला व्हाईट कलरचा आहे. बघूया हा वाला कसा आहे. मला बाकी कसं पण चालतं, पण मला बेडवरती आणि सोफ्यावरती कवर तेवढे चांगले लागतात. तर हा वाला बघा असा आहे. क्वालिटीमध्ये डाऊटच नाही, एकच नंबर क्वालिटी आहे. आता असं वाटतं फाईट जरी असला तरी मी हाच ठेवून घेणार आहे 100%. कारण ना फाईटमुळे ना लुक खूप छान दिसतं. तुम्ही याचा कपडा क्वालिटी बघा, एक नंबर. त्यातूनच आहे, कॉटनमध्ये दिसतंय, त्याच फॅब्रिकमधून आहे. फक्त याची डिझाईन थोडीशी छान वाटते. किंवा मग हे बघा असा कलरवाला पण आहे, खूप भारी दिसतोय. हा पण 14चाच आहे, म्हणजे 14चाच आहे. त्याला साईड कवरही येतात, मागे पुढे येतात, त्यामुळे सगळंच खूप छान आहे. तुम्हाला दाखवते, सगळंच भारी आहे आणि तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप भारी आहे हा पण कवर, इतका आहे अजून. तर मी लावून बघणार आहे, भारीच दिसणार आहे. कारण पहिलावाला मला इतका नाही आवडला, पण दुसरावाला जरा जास्त आवडला. त्यानंतर आहे पडदा, जो पाठीमाग दिसतोय ना तर तो एवढासा लुक देत नाही मागच्या बॅकग्राऊंडला, किंवा मग तो म्हणून मग मी ना थोडासा कॉटनमधून घ्यायचं ठरवलं की बाबा चला कॉटनच्या घेऊया. पण कॉटनला हा पांढरा आमच्या घरात टिकेल असं वाटत नाही, कारण येता जाता त्याला आपण हात लावत राहतो. तर हे विंडो आहे बहुतेक बा, पण कसली भारी क्वालिटी आहे याची, खूप म्हणजे जास्त छान आहे याची क्वालिटी. नाही विंडोचं नाही, दरवाजाचंच आहे. मला आधी घडी असल्यामुळे असं वाटलं की विंडोचं आला का काय. तर हे बघा क्वालिटी कसली आहे. पण हा कॉटनचा आहे, कॉटनचं माझ्या घरात टिकणं पॉसिबल नाही. आता ज्यांना आवडतात ना असे, ज्यांच्या घरात जे लहान मुलं नसतील त्यांच्यासाठी ठीक आहे हा कॉटनचा. तर मला हा मी लावून बघेन, इथं छान वाटेल तसं. असं छान तर दिसतच आहे आणि किमतीच्या मानाने खूपच भारी. 250 रुपयाला आला फक्त बघा. दोन आहेत, म्हणजे एक ह्या साईडला एक ह्या साईडला. आपण लावून बघू कसा दिसतोय ते. 250 रुपयाच्या मानाने एकच नंबर क्वालिटी आहे बरं का. क्वालिटीमध्ये विषयच नाही. फक्त मला असं वाटतं की हा माझं लेकरू ठेवणार नाही, येता जाता हातपूस तोंडपूस तो काळा करून ठेवेल. माझं काय, कोण सगळ्यांच्याच घरी असंच असतं की येता जाता हात पुसणे. आपणही मोठी माणसं येता जाता टॉवेल नाही सापडला की लेगे पुसता हात, असं करतो. त्यानंतर माझी मेन शॉपिंग आहे.
नाही खराब करणार म्हणे आणि परत करशील. तर मी कलर चेंज करून घेईन कारण इतका भारी आहे ना हा कवर, खूप म्हणजे इतका मस्त वाटला, मला आवडला. तर त्याच्यानंतर ना मी असा नाईट ड्रेस एक घेतलेला आहे. गावाला जायचं आहे तर एखादा नाईट ड्रेस पाहिजे का नाही मस्तपैकी. हे बघा कॉटनचा आहे हा सुद्धा आणि ह्याच्यावरती ही पॅन्ट आहे, खूप भारी आहे. वेअर केल्यानंतर खूप मस्त दिसेल. हा बोल, तिथूनच बोल. एक पता आहे का की हे आहे ना 5 वर्षाचे व 7 वर्षाचे त्यांचंच मला माहिती आहे. हे बोला मला अरे पेक्षा छोटी बापरे, आहे. मी छोटे आहे तुझ्यापेक्षा. तर मी 5 वर्षाची आणि तो 7 वर्षाचा आहे. मला ती छोटी का वाटते तुला? तर खूप सुंदर आहे हा नाईट ड्रेस. मी या साईजमध्ये माझ्यासाठी कपडे घेत असते. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घालून पण दाखवते, तर लॉंगमध्ये घालता येत नाही, रिव्ह्यू देणार ना. आणि हे मी रिटर्न वगैरे द्यायला कपडे घेतलेले नाही आहेत, गावाकडे घेऊन जाणार आहे. जरा नवीन नवीन शायनिंग मारायची हो गावाकडे. माझ्यासाठी काय नाही घातलं होय? तुला त्या दिवशी नाही का पप्पाला आणि तुला शॉपिंग केली. तर हा एक टी शर्ट मी घेतला होता येलो कलरचा, एकदम भंगार आहे, बिलकुल कपडा क्वालिटी वगैरे काही सुद्धा ह्याचं चांगलं नाही आहे. दिसायला खूप सुंदर दिसतोय बघा व्हिडिओमध्ये पण, बघा किती भारी लुक देतोय ना, पण याची कपड्याची जी क्वालिटी आहे ना एकदम वेगळंच आहे, खराब झारा खराब कपडा आहे, एकदम अजिबात चांगला नाही आहे. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. पार्सल ओपन करून करून आता माझ्या नाकात धूळ जाऊन जाऊन शिंका येते वेळ झाली. तर हा एक मी प्लाझो घेतलाय, तुम्ही बघितलं असेल, मी दमणवरून येताना ना मी 2 कुर्तीज घेतल्यात. तर मला ना लेगीज बिलकुल चांगली दिसत नाही, बगळ्याचे पाय दिसतात ना तशा दिसतं, त्यामुळे मी लेगीज माझ्याकडे नसल्या तर जमायत नाहीच आहेत. आत्ता मी घेतल्या होत्या शुगर कॅनच्या लिपस्टिक, शुगर स्टारच्या, ज्या की लिपस्टिकच सॉरी म्हणते, शुगर स्टारच्या घेतल्या होत्या लेगीज 2, इतकी जबरदस्त क्वालिटी आहे, पण माझ्या त्याच्यामध्ये पाय असे बगळ्यासारखे दिसतात, बारीक असल्यामुळे ते जाड बायकांना ठीक वाटतं. म्हणून मी ना प्लाझोवरती त्या कुर्ती दोन आहेत ना, तर त्या वेअर करणार आहे बघा प्लाझोवरती. मला असं वाटत होतं हा प्लाझो जॉर्जेटचा यावा, पण कॉटनचा आलाय, पण ठीक आहे चला, गरमीमध्ये वगैरे कॉटनचं चांगलं आहे. माझं म्हणणं होतं जॉर्जेटचा यावा, पण इट्स ओके, चालतंय, जे आहे त्याच्यामध्ये आपण काम चालवून घेऊया. त्यानंतर आहे पुढचा, तर याच्यामध्ये पण टी शर्ट आहे. काय तुला तर त्या दिवशी ती कपडे घेतली की अजून उद्या पण तुला शॉपिंग करायला घेऊन जायचं आहे, तर त्याचं म्हणणं आहे मला का नाही. कोणाला दारुगड मावशाली बघ ये ग. तर हा पुढचा टी शर्ट आहे, पिस्ता कलरचा आहे, जसा माझ्या अंगावर आहे ना तसाच आहे, सेम टू सेम, छान आहे, पण ह्याची क्वालिटी छान आहे पैशाच्या मानाने. ऋतू दारुगड तर नाही तर लाव तरी. रुद्रा तुला गावाला गेल्यानंतर बर्थडेला गिफ्ट सगळेजण देणार आहेत की बाबा, मला कोणी देणार आहे का? आला की आता 4 दिवस राहिले फक्त. त्याच्यानंतरचा पुढचा आहे, तर हा वाले ना कुर्ती आहे, एक बहुतेक टॉप पण होता, पण नुसती कुर्ती आली का काय, पण कपडा कसला आहे याचा, एकदम क्वालिटी एकदमच कसली मस्त आहे ना. तर 200 का काय रुपयाचा आहे, 150 200चाच आहे, पण कपड्याची क्वालिटी ना लय मस्त आहे. कलर पण थोडासा असा वेगळाच घेतला आहे, कारण सारखे सारखे तेच नको म्हणून असा वेगळा घेतला आहे, छान वाटतं. पण याच्यावरती ना हे पूर्ण असं प्रिंट आहे, प्रिंट आणि मधून अशी डिझाईन आहे, छान आहे. पण ही कुर्ती भारी आहे, कपडा कसला जाडजूड आहे नुसता बघ, एकदम जाडजूड कपडा आहे. पॅन्ट असायला पाहिजे होती खाली फक्त, बाकी मग छानच आहे. त्यानंतर पुढचा, आणि अशी शॉपिंग मी सगळी माझ्यासाठी केली, एकटीसाठी. रुद्रा बर नाही, तुला पुढच्या वेळेस तुला मागवते. तर हा एक मी ना 1 पीस घेतला आहे, खूप छान आहे बरं का, एकदम 400 रुपयाच्या आसपास आहे, पण छान आहे, छान वाटतंय ना, 350 का काहीतरी आहे, पण भारी आहे. हा सुद्धा जॉर्जेटमध्ये येतोय, हा पण मी एस साईजमध्येच घेतला आहे, यस. तर एक्स्ट्रा स्मॉल नव्हती, मग यस घ्यावी लागतात, ह्याला थोडंसं फिटिंग टाकावं लागेल, पण छान आहे. डार्क ग्रीन असं ना, थोडासा पेट्रोल ब्ल्यू टाईप कलर आहे त्याचा. तिकडे बस ना बाळा. तर आहे हा पुढचा, आणि हा ना सारखाच यायचा वरती नोटिफिकेशन, सारखीच नोटिफिकेशन यायची मिशोची, म्हटलं घेऊनच टाकू चला, बघूयात कसा येतोय. तर हा पण ना फुल कॉटनमध्ये आहे, ह्याची पण अशी ना ह्याच्यावरती असं थ्रेड वर्क आहे, मेन गोष्ट म्हणजे त्यांना पुढं अशी इलास्टिक आहे, जे की छान वाटतंय असं आहे. पण ही कुर्ती ना जास्त लॉंग नाही, गुडघ्याच्या वरती आहे, आणि मग ही त्याची ट्राउझर आहे,
ट्राउझरला पण खालच्या साईडने थोडीशी अशी डिझाईन केली. बाकी मग सेम आहे, फक्त पॉकेट आहे, याला किस्सा आहे. क्वालिटी एक नंबर आहे, पण हा पण 200च्या आसपासच आहे, जास्त महाग नाही आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे लाईट. तर माझ्या देवासाठी ना बरेच दिवस झाले लाईट गेली, ही एक घेतली आता. ही वाली आहे, ही पण जास्त महाग नाही, 50-60 रुपयाचीच आहे. कारण लगेच जातात, कंटिन्यू मंदिरात चालू ठेवलं ना मग ते लगेच जातात. त्याच्यामुळे मी थोड्यात घेतलेले आहेत, सारखं मागवावी लागते. त्याच्यानंतर आहे हा लास्टवाला कॉर्डसेट. कॉर्डसेट नाही, हा ड्रेसच आहे. तर ह्याचा हा दुपट्टा आहे, छान आहे दुपट्टा. ही पॅन्ट, तर हा पण मला 300च्या आसपास भेटलेला आहे. ही याची ट्राउझर आहे, आणि ह्या पण ट्राउझरला बहुतेक पॉकेट आहे. तर मी पॉकेटवाले बघून घेते, कारण ना गावाकडे गेले ना पॉकेटवाले लागतात मोबाईल वगैरे ठेवायला, त्याच्यामुळे. आणि ही आहे याची कुर्ती, फी नेकमध्ये घेतली. ही सुद्धा मेहंदी कलर. तर आत्ता मेहंदी कलर जास्त आवडायला लागला आहे मला, छान वाटते का, भारी वाटते ही पण. आणि ह्याचा पण कपडा ना मस्त आहे, एक नंबर असा कपडा याचा. तर ही सगळी होती आजची शॉपिंग, जी की माझ्यासाठी मी घेतलेली आहे फक्त. तर तुम्हाला सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तिथून बघा. आणि सगळे मी ना ड्रेस वेअर करून दाखवते शॉर्ट व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला लुकही समजेल याचा. आणि सगळे छान आहेत, क्वालिटी छान आहे, लागणाऱ्याच वस्तू मेन घेतलेल्या आहेत. तर चला, सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, तिथून चेक करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.